पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? एकेकाळी रात्री 12-1 पर्यंत जिवंत असणारं पुणे आता रात्री 10 वाजताच शांत होतंय. पुणे विद्येचं माहेरघर, IT हब, विद्यार्थ्यांचं आवडतं शहर. पण सध्या हेच पुणे गुन्हेगारीच्या बातम्यांमुळे ट्रेंड होते. जर तुम्ही पुण्यातले असाल आणि मागचे 4-5 दिवस जर तुम्ही रात्री बाहेर पडला असाल तर एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल. रात्री 10 नंतर पुण्यात अनेक जागी अचानक पोलिसांची हेवी चेकिंग सुरू झाली आहे. जागोजागी बॅरिगेड्स लागलेत, पण हे नॉर्मल बॅरिगेड्स नाही आहेत. काही ठिकाणी तर 15 ते 20 पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय. गाड्या थांबवल्या जात आहेत. विशिष्ट काही हालचाल दिसली तर त्यांना चेक केलं जाते आणि काही भाग तर पूर्ण शांत केले जात आहेत. आणि आता तर पुण्यात जमावबंदीचे सुद्धा आदेश लागू करण्यात आलेत. एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक दिसू शकत नाही. मग आता प्रश्न असा उभा राहतो की हे अचानक का सुरू झालंय? सोशल मीडियावर याबद्दल वेगवेगळ्या थेरीज फिरत आहेत. काही लोक म्हणत आहेत की हे पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्यासाठी केलं जाते. पण हॉनेस्टली विचार करायचं झालं तर ही गोष्ट खूपच विअर्ड वाटते. कारण पुण्याच्या बाहेरही खूप मोठी शहरं आहेत जिथे फ्युएलचा वापर पुण्यासारखाच केला जातो. मग फक्त पुण्यातच अशी स्ट्रिक्ट हालचाल का? म्हणून अनेकांचं लक्ष आता दुसऱ्या कारणाकडे जाते आणि ते कारण म्हणजे वाढती गुन्हेगारी. कारण गेल्या काही महिन्यात पुण्यात जे काही इन्सिडेंट झालेत त्यामुळे पुणे पोलिसांवर प्रचंड प्रेशर आले. कोयता गँग, मारहाण, फायरिंग, रस्त्यावरचे हल्ले आणि अगदी भर रस्त्यात होणारे मर्डर्स, या सगळ्या घटनांमुळे पुण्याची इमेज बदलत चालली आहे. आणि कदाचित म्हणूनच आता पुणे पोलिसांनी फुल स्ट्रिक्ट मोड ऑन केला आहे. रात्री 10 नंतर अचानक वाढलेली चेकिंग, जागोजागी नाकाबंदी, सस्पिशियस लोकांवर लक्ष, हे सगळं फक्त रुटीन चेकिंग आहे की पोलिसांना आधीच काहीतरी मोठी टिप मिळाली आहे? कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस डिप्लॉयमेंट अचानक होत नाही. कुठेतरी काहीतरी सिरियस चालू आहे असं नक्की वाटतं. आणि हॉनेस्टली पुणेकरांनाही आता बदल जाणवायला लागला. जे पुणे रात्री उशिरापर्यंत जिवंत असायचं तेच पुणे आता रात्री 10 नंतर हळूहळू बंद पडताना दिसते. पण या सगळ्यात एक पॉझिटिव्ह साईड पण आहे. जर ही स्ट्रिक्टनेस वाढत्या गुन्हेगारीला कंट्रोल करण्यासाठी असेल तर कदाचित हे पुण्यासाठी गरजेचं आहे. कारण शेवटी पुणे सेफ झालं पाहिजे. रात्री लोकांनी भीती न वाटता फिरलं पाहिजे. आणि पुणे म्हटलं की लोकांच्या डोक्यात क्राईम नाही तर कल्चर आणि एज्युकेशन आलं पाहिजे. पण तुम्हाला काय वाटतं? पोलिसांची ही अचानक स्ट्रिक्टनेस फक्त रूटिंग ॲक्शन आहे का की पुण्यात खरंच काहीतरी मोठं होण्याची शक्यता आहे?